नमस्कार मित्रांनो, मी जोशी. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज बघा किती सुंदर संध्याकाळ झाली आणि आज आपण परत निघालोय एका नवीन प्रवासाला, एका नव्या भटकंतीला. तर मग आज आपण कुठे चाललो आहे? चला तर मग मी सांगतो तुम्हाला. आज आपण चाललेलो आहे मयुरेश्वर मंदिर, मोरगाव येथे, जेथे आहे श्री गणेशाचं मंदिर. तर आज आपण आलो होतो इथं दर्शनाला. यायला थोडा उशीरच झाला, म्हणजे जवळपास 9 वाजले होते. पण असं वाटलं की आता उशीर झालाय तर मंदिर बंद झालं असेल, पण नाही, मंदिरही चालू होतं आणि मंदिरचा आसपासचा परिसरही सुंदर अशा रीतीने लाइटिंगने सजलेला होता आणि गर्दीही जास्त नव्हती. मग महादेवाचं दर्शन घेऊन पुढे निघालो. हे थोडं वेगळं वाटलं. छोटा महादेव आणि नंदी थोडा मोठाच होता. आणि नंतर मग मुख्य प्रवेशद्वाराद्वारे आतमध्ये चाललो होतो. तर कोणती तरी एक दिंडी आली होती दर्शनाला, त्यामुळे थोडा उशीर झाला. मग आम्ही रांगेला लागलो. रांग जरा जास्त मोठी नव्हती, त्यामुळे 10-15 मिनिटात दर्शन झाले. पण ज्या प्रकारे इथे लाइटिंगची सजावट केली होती ना, खूप सुंदर अशा रीतीने लाइटिंगची सजावट. आणि नंतर जेव्हा आपण लाईनमध्ये लागतो ना, तेव्हा सुद्धा सुंदर अशा प्रकारे नियोजन केलेलं होतं तिथेही. बघा, तुम्हाला दिसतंय किती सुंदर प्रकारची लाइटिंग लावून इथे सजवलं आहे. म्हणजे एक मंदिर किती सुंदर पद्धतीने सजवू शकतो याचं सुंदर उदाहरण असं या ठिकाणी दिलेलं आहे. मग मी दुर्वा आणि जास्वंदाचा फूल घेऊन निघालो गणपतीच्या दिशेने, कारण दुर्वा आणि जास्वंदाचं फूल हे गणपतीला फारच प्रिय असतं. मग मी गेलो गाभाऱ्यामध्ये. तर गाभाऱ्यामध्ये मोबाईल अलाउडला काही अडचण नव्हती आणि मीही म्हटलं की प्रत्येक वेळेसप्रमाणे फक्त तुम्हाला फोटोत न दाखवता यावेळेस डायरेक्ट व्हिडिओमध्येच दाखवूया, गणपती बाप्पाचं दर्शन देऊयात. मग गर्दी थोडी जास्त नव्हती, पण येथे एक जाणवलं की लोक सुंदर अशा पद्धतीने कुणीही न बोलता शिस्तप्रिय रांगेमध्ये उभे राहिले होते. मग मी शिरलो आतमध्ये. इथे सुंदर अशी विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती होती. नंतर बघा, तुम्हाला दिसतंय का श्री गणपती मयुरेश्वर येथील श्री गणपती बाप्पा? आता दिसत नाहीये का? 1 मिनिट, थोडंसं थांबा. पुढे आल्यानंतर परत एक सुंदर असा व्हिडिओ घेतला. मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.